ओपन ही सगळ्यांकरिता खुली आहे, मग तिथे कॅटेगरी मधील उमेदवार देखील येतो जर त्याचं मेरिट हाय असेल तर मेरिटनुसार तो येऊ शकतो असं होतं. परंतु कालच्या निर्णयामुळे हे गणित बदलणार आहे का आणि याच्यामुळे कोणत्या प्रवर्गाला संधी किंवा फायदा जास्त होऊ शकतो आणि कोणत्या प्रवर्गाच्या संधी कमी होणार आहेत हे आपण क्लिअरली जाणून घेऊ. त्यापूर्वी एक सोपं उदाहरण पाहणार आहे. पण आता फॉर एक्झाम्पल एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये 4 उमेदवार आहेत. पहिला उमेदवार ए आहे, दुसरा आहे कॅन्डिडेट बी, तिसरा कॅन्डिडेट सी आणि चौथा कॅन्डिडेट डी. हे 4ही उमेदवार आपण वेगवेगळ्या प्रवर्गातील दाखवत आहे. पहा उमेदवार की जे कॅटेगरीचे रिझर्वेशनचा फायदा जर एखाद्या उमेदवाराने घेतला असेल तर तो कॅन्डिडेट ओपन मध्ये मायग्रेट होऊ शकणार नाही. कॅन्डिडेचर मायग्रेशन इज नॉट अलाउड इफ द कॅन्डिडेट हॅव टेकन द बेनिफिट ऑफ द कॅटेगरी. मग आणखीन गोष्ट आहे बघा, ही इतर राज्यांमध्ये काय आहे की जेव्हा भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरच जी काही नियमावली आहे, भरती प्रक्रियेच्या नियमावलीतच जर शासनाने अगोदरच हे जाहीर केलं असेल की कोणताही उमेदवार हा कॅटेगरीचा बेनिफिट घेऊन जर ओपन मध्ये स्पर्धेला येत असेल तर ते अलाउड नसणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयाचे शिक्षक भरती असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या भरती प्रक्रिया आहेत याच्यावर काय परिणाम होऊ शकतात. या निर्णयामुळे अनेक कॅटेगरीच्या उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. याच्यामुळे स्पर्धा कमी होणार आणि स्पर्धा जास्त होणार असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. कुठल्या गटामध्ये म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये स्पर्धा कमी होऊ शकते का आणि रिझर्वेशन म्हणजे जे आरक्षित प्रवर्ग आहेत ज्याला आपण कॅटेगरीज म्हणतो तर तिथला मेरिट किंवा तिथे स्पर्धा वाढू शकते का, तर हे आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी फक्त 30 सेकंदाची ही जी क्लिप आहे ती तुम्ही ऐका. राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होईल असा एक निर्णय पाहायला मिळतोय. त्यामुळे राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना खुल्या जागेवर आता दावा सांगता येणार नाही. मंत्रिमंडळाचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय येणाऱ्या काळातल्या अनुषंगाने. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय, सवलत घेणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवर हा दावा सांगता येणार नाही. त्यांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होईल असा एक अतिशय मोठा निर्णय राज्यातल्या आरक्षणासंदर्भात घेण्यात आलाय. येणाऱ्या काळामध्ये असे कसे परिणाम होतात नेमके आपल्याला कळू शकेल, मात्र सध्या हा निर्णय झालेला आहे. आता जसं की तुम्ही ही न्यूज बघितली आणि ऐकली आहे तर याच्यानुसार काय होणार आहे की जे खुल्या प्रवर्गामध्ये उमेदवार असतात त्यांना त्यांच्या मेरिटनुसार सिलेक्शन होते. पण यामध्ये जे कॅटेगरीचे उमेदवार असतात त्यांचा जर मेरिट हाय असेल तर ते देखील खुल्या प्रवर्गामधून त्यांची निवड होत असते. गुणानुक्रमे म्हणजे मेरिटनुसार त्यांचं सिलेक्शन होते. सध्यापर्यंत असंच चालू आहे. परंतु मागे एकदा महाराष्ट्र शासनाने 55% आणि 60% यांच्या संदर्भात एक निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात कॅटेगरीतील उमेदवार हे न्यायालयामध्ये गेले होते आणि न्यायालयाने त्याला विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला होता की टीईटी मध्ये ज्या उमेदवारांनी सवलत घेतली होती तर त्या उमेदवारांना शासनाने म्हटलं होतं की तुम्ही कॅटेगरीची सवलत घेतलेली आहे म्हणजे 5% जे आरक्षण 5% जे कमी गुणाची सवलत आहे ती तुम्ही घेतल्यामुळे तुमचं सिलेक्शन हे तुमच्या कॅटेगरीमधून व्हावं. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस सांगितलं होतं की टीईटी ही एक क्वालिफाईंग एक्झाम आहे, ती मेरिटनुसार सिलेक्शन होणारी स्पर्धा परीक्षा नाहीये. त्याच्यामुळे मेरिटनुसार जर कॅटेगरीचा उमेदवार पुढे असेल तर त्याला ओपन मध्ये चान्स आहे, कारण ओपन इज ओपन टू ऑल, दॅट इज नॉट फॉर रिझर्व, फॉर जस्ट ओपन. म्हणजे ओपन ही सगळ्यांकरिता खुली आहे, मग तिथे कॅटेगरी मधील उमेदवार देखील येतो जर त्याचं मेरिट हाय असेल तर मेरिटनुसार तो येऊ शकतो असं होतं. परंतु कालच्या निर्णयामुळे हे गणित बदलणार आहे का आणि याच्यामुळे कोणत्या प्रवर्गाला संधी किंवा फायदा जास्त होऊ शकतो आणि कोणत्या प्रवर्गाच्या संधी कमी होणार आहेत हे आपण क्लिअरली जाणून घेऊ. त्यापूर्वी एक सोपं उदाहरण पाहणार आहे. पण आता फॉर एक्झाम्पल एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये 4 उमेदवार आहेत. पहिला उमेदवार ए आहे, दुसरा आहे कॅन्डिडेट बी, तिसरा कॅन्डिडेट सी आणि चौथा कॅन्डिडेट डी. हे 4ही उमेदवार आपण वेगवेगळ्या प्रवर्गातील दाखवत आहे. पहा उमेदवार ए जो आहे तो ओपन मध्ये आहे. त्याने समजा एखाद्या परीक्षेमध्ये मेरिटनुसार 123 गुण घेतलेले आहेत आणि त्याने कुठल्याही बाकीच्या आरक्षणाचा लाभ घेतला नाही. म्हणजे आरक्षण कोणचं येते की जसं की वयाची सवलत घेतली नाही, जसं टीईटी मध्ये 55% 5%ची सूट घेतली नाही
त्याने कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला नाहीये, तसेच एज रिलॅक्सेशन हे झालेलं आहे ना, तर अशा प्रकारची सवलत जी कॅटेगरीचे उमेदवार घेतात ती या उमेदवाराने घेतली नाहीये, कारण तो ओपन मधूनच फॉर्म भरत आहे. तर याचे मार्क्स जास्त आहे म्हणून याची निवड होणार आहे मेरिटनुसार. ती कुठे होणार आहे? त्याची निवड ही खुल्या प्रवर्गात होणार आहे, ओपन मध्येच होणार आहे. आता दुसरा कॅन्डिडेट पहा, इथे कॅन्डिडेट बी आहे, तो ओबीसी कॅटेगरीतला आहे आणि याने 130 गुण मिळवले. बघा या ठिकाणी 130 गुण हे 123 गुणापेक्षा जास्त आहे. मग आता मेरिटनुसार कोणाची निवड कुठे व्हायला पाहिजे? ऑब्विसली 130 वाला उमेदवार ओपन मध्ये जाऊन त्याचं सिलेक्शन व्हायला पाहिजे, कारण एक ओपनच्या कॅन्डिडेट पेक्षा ओबीसीच्या कॅन्डिडेटने जास्त गुण मिळवलेले आहेत. पण आता इथे जर जी आपण न्यूज बघितली त्याच्यानुसार आपण बघितलं की जे कॅटेगरीचे रिझर्वेशनचा फायदा जर एखाद्या उमेदवाराने घेतला असेल तर तो कॅन्डिडेट ओपन मध्ये मायग्रेट होऊ शकणार नाही. कॅन्डिडेचर मायग्रेशन इज नॉट अलाउड इफ द कॅन्डिडेट हॅव टेकन द बेनिफिट ऑफ द कॅटेगरी. म्हणजे जर त्याने कॅटेगरीचा फायदा घेतला तर या उमेदवाराने मात्र फॉर एक्झाम्पल आता इथे टीईटी मध्ये 5% सूट घेतली असेल, किंवा चला जाऊ द्या याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिथिलता दिली होती, इथे समजा त्याने जातीचं आरक्षण घेऊन अर्ज केलाय, समजा ओबीसी मधून आरक्षण असल्यामुळे त्याने ओबीसी मधून फॉर्म भरलेला होता, तर याला या कॅटेगरी रिझर्वेशन मधून त्याने अप्लाय केल्यामुळे काय होऊ शकते, याचं सिलेक्शन हे ओबीसी मध्येच होईल. अजून यामध्ये थोडासा चेंज आपण सांगू शकतो. समजा याने वयाची सवलत घेतली, ओपन कॅटेगरीला वयाची अट समजा 38 वर्ष आहे, ठीक आहे, पहिल्यापेक्षा हे जास्त सुटेबल होईल. ओपन कॅटेगरीला 38 वर्षाच्या आतमधील उमेदवार पाहिजेत, पण याचं वय आता समजा 40 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 40 वर्ष. मग आता हा एज बार झाला ओपन मधून, म्हणजे हा ओपन मध्ये लागू शकत नाही ओपनच्या नियमानुसार. मग याला रिझर्वेशन आहे वयामध्ये जास्तीत जास्त है ना, थोडीशी 5 वर्ष शिथिलता असते, 43 पर्यंत जाऊ शकतात वाटते कॅन्डिडेट. म्हणून मग याचं सिलेक्शन कसं होतं, पहिले ओपन मध्ये होत होतं, पण आता जर नियम असा लागू केला की जर त्याने कॅटेगरीतील शिथिलतेचा फायदा घेतला, मग आता याने फायदा घेतलाय ना, मग याचं सिलेक्शन ओपन मध्ये होणार नाही. जरी याला ओपनच्या कॅन्डिडेट पेक्षा जास्त मार्क आहेत तर याचं सिलेक्शन कुठे होणार आहे? याचं सिलेक्शन हे ओबीसी म्हणजे आरक्षित प्रवर्गात होणार आहे. आता इथे एक उमेदवार ओपन मध्ये येण्यापासून थांबला, म्हणजे ओपनची स्पर्धा कमी झाली आणि ओपनचा मेरिट पण डाऊन झाला. पहा 123 वरच सध्या मेरिट आहे ओपनचा. उदाहरणामध्ये सांगा, कॅन्डिडेट सी बघा, कॅन्डिडेट सी सपोज तिसऱ्या कॅटेगरी मधून निवडला आपण, तो आहे एससी कॅटेगरी. आता एससी कॅटेगरीचा उमेदवार आहे, त्याला 124 गुण आहे. आता याला ओपनच्या कॅन्डिडेट पेक्षा 1 गुण जास्त आहे, म्हणजे तरी देखील तो ओपन मध्ये जाण्यासाठी पात्र आहे. आता याने काय केलं, ओपन साठीची पात्रता आहे, म्हणजे याने कुठल्याच आपल्या कॅटेगरीचा इतर सवलतीचा फायदा घेतला नाही. तर इतर सवलतीचा जर फायदा त्याने घेतला नसेल तर मात्र जनरलला लागणारी जी त्याची पात्रता होती ती याच्याजवळ आहे, मग हा उमेदवार ओपन मध्ये जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्या उमेदवाराने कॅटेगरीचा बेनिफिट घेतला नाही तर तो ओपन मध्ये जाऊ शकतो, सवलत जे बेनिफिट किंवा सवलत. आता कॅन्डिडेट नंबर डी बघा, एससीबीसी कॅन्डिडेट मधून आहे, याच्याजवळ 125 गुण आहेत, पण याने ओपन साठीची याच्याजवळ पात्रता नाहीये. म्हणजे याला ओपन मधून जर सिलेक्ट व्हायचं होतं तर त्याच्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे, समजा त्याने कुठल्याही सवलतीचा फायदा घेतलेला नसावा, तसेच त्याच्या वयाची मर्यादा देखील जी ओपनची साठी आवश्यक आहे ती याची, समजा याचं वय 36 वर्ष आहे, मग 36 वर्ष आहे म्हणजे हा ओपन मध्ये बसू शकतो, आहे की नाही. पण जर याचं वय इथे 39 वर्ष असेल म्हणजे याच्याजवळ ओपनची पात्रता नाहीये. ओपनची पात्रता नसल्यामुळे हा कॅन्डिडेट त्याच्याच कॅटेगरीमध्ये गेला. आता या 4 उदाहरणामध्ये 2 कॅन्डिडेट जे ओपनच्या मेरिट पेक्षा जास्त मेरिट मध्ये होते, पण त्यांच्याजवळ ओपनसाठी लागणारी पात्रता नव्हती, म्हणून त्यांचं सिलेक्शन हे त्यांच्या स्वतःच्या कॅटेगरीमध्ये गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्याच कॅटेगरीमध्ये त्यांना जागा मिळवावी लागली. मग याच्यामुळे त्यांच्या स्वतःच्या कॅटेगरीमधले जे खाली कमी मार्क्सवाले उमेदवार असतात तर त्यांना ती आणखीन मागे राहावं लागणार आहे, कारण मेरिट हा त्यांच्या कॅटेगरीमध्ये वाढला. म्हणजे या 4 उदाहरणावरून 2 कॅन्डिडेट ओपन मध्ये जाण्यापासून वाचलेत, तर ओपनची स्पर्धा कमी झालेली आहे.
आणि स्पर्धा आता इथे यांच्या स्वतःच्या कॅटेगरीत ती वाढायला लागलेली आहे. जे की पहिले सरळ सरळ ओपन मध्ये जात होते ते सहजासहजी ओपन मध्ये जाणार नाही. मग आता याच्या बाबतीत बऱ्याचशा काय आहेत पॉसिबिलिटीज आहेत. अनेक उमेदवार हा निर्णय जेव्हा येईल त्यावेळेस पॅनिक होणार आहेत आणि त्याच्यामुळे काही न्यायालयीन तरतुदींसाठी पाठपुरावा देखील केला जाऊ शकतो आणि मग त्याच्यावर न्यायालयाच्या निर्णयाची काय प्रतिक्रिया येऊ शकते, न्यायालयाचा काय निर्णय येऊ शकतो, ही देखील पाहण्यासारखी गोष्ट आहे. याच्या अगोदर असं झालेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने मात्र सांगितलं होतं की ओपन इज ओपन टू ऑल, नॉट फॉर जस्ट ओपन. आणि अशामुळे काय झालं होतं की तो निर्णय मात्र थांबला होता. परंतु आता एक आणखीन गोष्ट आहे बघा, ही इतर राज्यांमध्ये काय आहे की जेव्हा भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरच जी काही नियमावली आहे, भरती प्रक्रियेच्या नियमावलीतच जर शासनाने अगोदरच हे जाहीर केलं असेल की कोणताही उमेदवार हा कॅटेगरीचा बेनिफिट घेऊन जर ओपन मध्ये स्पर्धेला येत असेल तर ते अलाउड नसणार आहे. इट विल नॉट अलाउ अ कॅन्डिडेट फॉर द मायग्रेशन फ्रॉम कॅटेगरी टू जनरल. मग असं या कंडिशन मध्ये आपण फिर्याद करू शकत नाही, कारण अशा इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या भरती प्रक्रिया राबवलेल्या आहेत आणि त्याला चॅलेंज देखील कोर्टमध्ये केलं गेलं होतं. परंतु कोर्टाने सरळ सरळ सांगितलेलं आहे की भरती प्रक्रियेच्या अगोदरच जी काही नियमावली होती त्या नियमावलीमध्ये जर हे स्पष्ट लिहिलेलं असेल तर त्याच प्रकारे भरती व्हायला पाहिजे. आता याचा शिक्षक भरतीवर काही परिणाम होऊ शकतो का, तर याचा शिक्षक भरतीवर फारसा परिणाम होऊ शकणार नाही सध्याची घडीला जी चालू झालेली आहे, कारण हा निर्णय नंतर घेण्यात आलेला आहे. पण भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वीच जर हा निर्णय घेतला गेलेला असेल तर त्याचा शिक्षक भरतीवर परिणाम झाला असता. किंवा या बाबतीत आणखीनही वेगळ्या पॉसिबिलिटीज असू शकतात. तुमचं काय मत आहे यावर तुम्ही देखील या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. बाकीच्या राज्यांमध्ये देखील काय केलेलं आहे की असे निर्णय घेतलेले आहेत की कॅन्डिडेटची जी स्पर्धा आहे ती ओपन मध्ये भरमसाठ वाढते, त्याच्यामुळे कुठेतरी ओपन मध्ये स्पर्धा वाढून त्यांचाच मेरिट वाढतो आणि कॅटेगरीचा मेरिट कमी होतो. यामध्ये उमेदवार दुहेरी फायदा घेताना दिसतात कॅटेगरीचे, आणि ते आरक्षणाच्या धोरणानुसार तत्वानुसार त्यांना बऱ्याच वर्षापासून घेण्याचा त्यांचा अधिकार आहे किंवा ते घेत आहेत. परंतु अशा प्रकारच्या निर्णयामुळे याला कुठेतरी लिमिटेशन येऊ शकते का, याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते? आणि बाकीच्या राज्यांमध्ये अशा भरती प्रक्रिया ज्या झालेल्या आहेत तर त्यामध्ये देखील शासनाच्या निर्णयाच्या विरुद्ध बऱ्याच उमेदवारांनी अपील केलेली आहेत, पण या अपीलला त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनी काय केलेलं होतं, खारिज केलं होतं. कारण भरती प्रक्रियेच्या अगोदरच जर शासनाच्या वतीने किंवा संबंधित जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या वतीने नियमावलीमध्ये जर असा रूल लावला तर मात्र त्यांना या नियमाचं पालन करावं लागेल आणि त्यांना त्या त्या कॅटेगरीमध्येच त्यांच्या गुणानुक्रमे निवड होण्याचा अधिकार राहणार आहे. अशा प्रकारचा एक निर्णय जो की आता येऊ शकतो. अद्याप फक्त निर्णय घेतलेला आहे, त्याचा GR येईल, तो लागू होईल आणि त्याच्यानंतर मात्र त्याचे इम्पॅक्ट दिसायला लागतील. तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीत तुम्ही कमेंटमध्ये नक्की देऊ शकता. आणि व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती पवित्र पोर्टल तसेच शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.